नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. मीराबाग प्रकल्पाचो शिवरातीचेर जातलो परिणाम. शिवभक्तांक करपाक मेळचो ना अभिषेक. सांगेकारांनी विरोधाचेर दिलें रजाव. नाकेरी फातर्फ्या चलता बेकायदेशीर रबर स्टोन खण. थळाव्यांची कुंकळी पुलिशेंत FIR. तरीकय चल्लां खणीचें काम. CM सावंताचे धुरंधर बजेट न्हू, हे सब लेलो अंदर बजेट. सरकार सेलिब्रेशनाच्या मोडात. देखून असेंब्लीत चल्ला शिगमो, म्हणटा विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव. आता खबरो विस्तारान. मीराबागच्या नियोजित प्रकल्पाक लागून सांगेच्या इतिहासीक 3 न्हंयांचो त्रिवेणी संगमार शिवरात्रीच्या उत्सवाचेर परिणाम जातलो. शिवभक्तांक अभिषेक करपाक मेळचो ना, देखून हो उत्सव धोक्यात येतलो असो भंय थळाव्यांनी उक्तायलो. संगमपूर म्हटल्यार सांगे गांवांतल्या ह्या वाठारांत पावसात चोय वटेन उदक भरता. सरकारान हाडपाक पळयल्लो बंदारो येयलो जाल्यार उदक तुंबतलें. घाटावयल्यान पावसात आदींच घसघशीत उदक येता. तेतून त्रिवेणी संगमात उदक भरलेलें आसता. बांद घातलो जाल्यार गांवांत उदक पावपाचो भंय सांगे आनी खोतीगांवच्या लोकांक दिसता. संगमेश्वर देवस्थान समितीनय मीराबागच्या नियोजित बांद्याऱ्याक विरोध केला. कोणाचे तरी तिसऱ्याचेच पोट भरपाक लोकांनी वसयल्लो गांव काबार करपाक सोदता हाय सांगेकारांनी सरकाराक प्रश्न विचारला. हो त्रिवेणी संगम आणि ह्या त्रिवेणी संगमाचे विराजमान देवादिदेव महादेव म्हणजे संगमेश्वर. ताका पुराण काळांतल्यान कितल्योश्योच गोष्टी आसात. पुराण काळांत तो संगमेश्वर आशिल्लो. ह्या संगमेश्वरा लागून आमच्या गांवाक नांव पडलें संगमेश्वर. कदंब काळांत तें संगमपूर जालें. पुर्तुगीजां टायमार तें सांगेम जालें आनी आयच्या काळार हें सांगे गोवा ही ताका हिस्ट्री आसा. देवान दिल्ली नैसर्गीक देणें आसा, सुक्ती भरती आसा. लोक गुण्या गोविंदान कितें म्हणटा ते सगळे सण हे सगळे साजरे करतात. आनी विशेष उलोवपाची म्हणल्यार आतां नैसर्गीक आपत्ती कडेन हांव 1-2 उलोवपाक सोदता. ह्या 2-3 वर्सां भितर परिस्थिती कितें आसा म्हणटी तमाम सांगेकारांनी पळयल्ली आसा. चारीय वटेनच्यान आमगेल्या गांवांक उदक भरिल्लें आसता. आतां यदा कदाचित आमची दुर्दैव फुटलें आनी हो समज जर बंदारो उबो जालो, उदक तुंबलेलें आसतलें. घाटा शिमेन घो करून व्हडलो पावस पडटा, तें उदक येता हांगा फूग मारता आनी संबंदीत त्या बंदाऱ्याक ब्लॉक जावन राहिले उदकाचेर ह्या उदका प्रमाण जर वाडलें जर जायत जाल्यार आमगेल्या गांवचें कितें जातलें. गांवांक तेकून ह्या न्हंयक तेकून जे बारीक बारीक गांव आसा तेंगेल्या घरादारांचें कितें जातलें. सरकारी लेवलाचेर आनी चड करून आमचे जे लोकप्रतिनिधी आहात तेणी हेजेर विचार करूंक जाय आशिल्लो. कितें जालां. कोणा तरी तिसऱ्याचे पोट भरपा खातीर तुमी आमगेले लोकवस्ती आनी वसयल्ले गांव तुमी सगळे काबार घालून करून उडोवपाक सोदतात. हे कित्याक तुमी खायात तें उदक ओडटले जाल्यार आनी कितल्या पद्दतीन ओडपाक मेळटा. कापशे पर्यंत सावे उदक आहा, थंयच्यान सकयल पंचवाडी पर्यंत सावे उदक आहा. एका जाग्यार 27 पंप जोडा मरे थंयच्यान लागीं. हें कितें तुमी अड्ड्यार घेवपाक तें घेयात. 3 सैमीक न्हंयांचो संगम जंय जाता थंय महादेवाचें लिंग आसा. त्या लिंगार सैमीक पद्दतीन अभिषेक जाता. मीराबागच्या बंदाऱ्या उपरांत हो अभिषेक बंद जातलो. ह्या नियोजित बांदाक लागून सांगेच्या धर्मीक आनी आध्यात्मीक आविश्काराचेर संकट येतलेंच. उदक साठान उरलें जाल्यार भिराकूळ अशा दुयेंसांक तें कारण जावन उरतलें असोय भंय थळाव्यांक दिसता. देखून देवस्थानानय थळाव्यांक तेंको दितना ह्या बांदाक विरोध केला. आयकात देवस्थान समितीच्या जाळवणदारांक. संगमेश्वर देवस्थान आनी ताजी तें लिंग आसा तें मध्यभागी आसा. त्रिवेणी संगमाचेर आसा. 3 नदीच्या मध्यभागाचेर आसा. आनी 3 नदी म्हणल्यार एक जुवारी नदी, तशेंच उगे नदी आनी मैनापी नदी. जेन्ना ह्यो उगे आनी जुवारी नदी एकत्र जाता तेन्नाच जुवारी नदीचो उगम जाता. असो हो हे त्रिवेणी संगम आसा. आनी त्या संगमाच्या मध्य भागाचेर शिवाचें लिंग आसा आनी शिवलिंग आसा आनी ताजें नांव संगमेश्वर. हे संगम हे 3 नदीचे संगम आनी संगम म्हणूनच संगमपूर हे नगरीक नांव पडिल्ले कडेन आसा. आनी संगमपुराचे काळांतरान नांव ते सांगे जाल्ले कडेन आसा. असो हो इतिहास जो सांग्यार जावन आसा. आनी हांगा दैवीक कार्य म्हणल्यार महादेवाचे अभिषेक वगैरे ह्यो गोश्टी दिसान दररोज घडटा. तशेंच हांगा ह्या स्थानाचेर संगम स्थानाचेर आमचे अस्थी विसर्जन तशेंच बारावेची विधी ह्योय गोश्टी घडटा. ह्यो काळांतरान केन्ना नश्ट जातली काय कितें असो एक भयाचो वातावरण आज जाल्ले कडेन आसा. तशेंच दुसरो प्रश्न म्हटल्यार फाल्यां
आमी एक नैसर्गिक पद्दतीन प्रमाणे पळयतात की हो संगमेश्वर महाराज दिसांतल्यान 2 खेपी नैसर्गिक पद्दतीन ताजेर महाअभिषेक जाता. हो महाअभिषेक फाल्यां बंदारो जाले म्हणटर नश्ट जातलो काय, होय एक भरंकाचो प्रश्न निर्माण पडिल्ले कडेन आसा. खूप मोठे मोठे जे आमचे भावार्थ देवाचेर आमचो भावार्थ आसा तो नश्ट जातलो काय. आमची एक भावना आमी सगळी मिळून करून हांगा एक देवाच्या भावार्थान सगळे अभिषेक अर्पण करतात. ताजी सासा अख्खी सांगेकाराचेर आसा, मुगयकार तशेंच कश्टी सगळी जे सरावंडींग सांगे भागाचे सरावंडींग जे विलेजीस आसात तांचेच भावार्थ आसा. ते हो भावार्थ सगळे घेवन संगमेश्वराचेर जेन्ना महाशिवरात्री जाता तेन्ना 2.5 वरांचेर हांगा सुक्ती जाता. एक नैसर्गिक पद्दतीन प्रमाणे वर्सा दर म्हाका दिसता कितलींशींच वर्सां जालीं की जेन्ना महाशिवरात्री जाता जाल्यार बरोबर ठीक दनपारचे 2.5 वरांचेर हांगा सुक्ती जाता. सगळे लोकांक येवन महाअभिषेक करपाक अर्पण करपाक मेळटा. ह्या वेळाचेर महाशिवरात्री वेळाचेर खुबशे म्हळ्यार चडांत 10,000 लोक हांगा देवाचें दर्शन घेवन वता. होय फाल्यां बंद पडटलें काय, हो एक भिरांकुळाचें वातावरण निर्माण जाल्ले कडेन आसा. हें जाल्यार आध्यात्मीक अश्यो गोश्ट्यो. आतां लोकांक असोय सांगकारांक असोय भंय पडिल्ले कडेन आसा की फाल्यां हो बंदारो जाल्या नंतर उदक स्टेग्नंट जावन उरतलें. उदक स्टेग्नंट जावन उरलें म्हणटकच उदकान फाल्यां कसली दुयेंसां जावपाक शकतात, जळारी जावपाक शकतात, कसले डायरिया असले वॉटर बाउंड असली कांय ते डिसिजीस जावपाक शकतात. हाजो एक भिरांकूळ वातावरण जाल्ले कडेन आसा. हो जो विरोध आसा तो आमी तो ठामपणे रावतले. आमी मुखार जर सरकार कटोरीन आमकां वचपाक पडलें जाल्यार आमी देवस्थान समिती तशेंच आमकां सांग्यावयले सगळे ग्रामस्थांनी आमकां पाठिंबो दिल्ले कडेन आसात. नाकेरी फातरप्या व्हडा प्रमाणात बेकायदेशीर रितीन रबर फातर काडप चल्ला. कुंकळी पुलिशेंत FIR करूनय फातर काडपाचें काम चालूच आसा. पळयात पुराय खबर. थळाव्या लोकांनी ह्या बेकायदेशीर कामाचेर प्रश्नचिन्ह उबें केलां. इलिगली रबर स्टोन काडपाच्या विरोधात रीतसर पुलीस कागाळ करूनय काम चालूच दवरना. संबंधितांचेर कारवाई कित्याक जाली ना हे विशीं थळाव्यांनी तिडक उक्तायल्या. पुलिसांची ह्या बेकायदेशीर कामात हात मिळवणी आसा असो लोकांनी आरोप केला. काल कुंकळे पोलीस स्टेशनार एक केप्या मामलेदारान कंप्लेंट केली की नाकेरी जे केप्या एरियेन पडटा फातर्फ्या सायडीन थंय खंय तरी इल्लिगल रबर स्टोन काडप चालू आसा आनी इल्लिगल थंय लॅटरायज स्टोन क्वेरी चलता, खूब मोठ्या प्रमाणात चलता. आमी जेन्ना थंय आयज पळोवपाक गेले, आमी एक न्यूज करतले, स्टोरी करतले म्हणून गेले तेन्ना थंय पळयता जाल्यार सगळ्या मोठ्या प्रमाणात थंय सगळे झाडांची कत्तल करून थंय मोठ्या प्रमाणात रबर स्टोन काडप चालू आसा. इल्लिगल लॅटरायज स्टोन क्वेरी थंय चालू आसा. आनी तशेंच आमी थंयच्यान भायर सरता आसतना एकटो थंयचो मनीस येयलो आनी आमकां म्हणपाक लागलो तुमी हांगा येयले कशे, व्हिडिओ कशे काडटा, कितें करता तुमी हांगा, कोण तुमी, असो आमकां प्रश्न केलो. असो प्रश्न करतकीर आमी कुंकळे PIक फोन केलो. कुंकळे PIक फोन करतकीर कुंकळे PI तेजे कडेन असो उलयलो की तो मनीस तेणें क्रिश म्हणून नांव सांगलें, क्रिश देसाय. तेन्ना तो मनीस खंय तरी आपलो फ्रेंड आसलेल्या भशेन PI तेजे कडेन उलयलो. आनी अशें हेजे वयल्यान दिसून येता की हे खंय तरी रबर स्टोन क्वेरी जी आसा ती चलता ती खंय तरी पुलिसांच्या सहकार्यान चलता काय हो मोठो एक प्रश्नचिन्ह निर्माण जाता. आनी आमी थंय पळयलें तेन्ना सगळे जवळपास कितलीशीच एरिया, जवळपास 3 ते 4 किलोमीटर एरिया थंय रबर स्टोन काडून सगळी एरिया फूल टोटली डिस्ट्रॉय केल्ली आसा. आनी मेळिल्ल्या म्हायती प्रमाण ती जागो जो आसा तो कम्युनिटीचो जागो आसा. तर आतां हेचेर एक प्रश्नचिन्ह निर्माण जाता की हे जे इल्लिगल चलता हेचेर आतां कारवाई करतलो कोण. काल जेन्ना मामलेदारान 3-4 जाग्यार इल्लिगल चलता म्हणून कंप्लेंट दिली तेन्ना खंय तरी कुंकळे पोलिसांनी थंय FIR नोंद केली. FIR नोंद केली तेन्ना थंय नील म्हणून घातले, जसो की अननोन पर्सनाचेर तेंच्यांनी FIR नोंद केल्ली आसा. आनी जेन्ना आतां तो खंय कोण मनीस येवन कोणाक विचारता तेन्ना PI तेजे कडेन असो फ्रेंडली उलयता, म्हणजे खंय तरी हे कोणाच्या आशिर्वादान चलता हे दिसून येता. आतां एक मोठो प्रश्न आसा की हेजेर कुंकळे PI, साऊथ SP काय कलेक्टर हेजेर एक्शन घेता ते पळोवपाची गरज आसा. काय थंयचो लोकल MLA जो आसा एल्टन तो हेजेर कारवाई करतलो काय ही पळोवपाची गरज आसा. कुंकळे मामलेदारान काल FIR केल्या हेजेर क्वेरी हेजे खातीर पुलीस एक्शन घेना म्हणटा सर, ताचेर तुमी मातशें पळयतले कितें मॅटर आसा म्हाज्या कडेन कॉल पण पळोवंक शकतलो. पयलीं आनी रिपोर्टर केल्ले थंय तांकां थ्रेट दिल्लो सर, थंय कोण तरी येयले, पुलिसांक सांगला सर तेंच्यांनी. CMचे हे फावटीचे बजेट पळोवन कोणी तरी धुरंदर बजेट अशें म्हटलां. हें धुरंदर बजेट न्हू, हें सब लेलो अंदर बजेट. विरोधी पक्ष फुडारी युरिया आलमान म्हटलां. गांवागांवांनी शिगमो चल्लाच, असेंब्लीतूय शिगमो जातासो दिसता. मुख्यमंत्री तासो वाजयता, हेर मंत्री धोल बडयतात, एक मंत्री भारार नाचतात. सरकार सेलेब्रेशनाच्या मुडात आसात.
विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमान गोयचें वास्तव सांगलें. आखाती देशामध्ये चाललेल्या गॅर्राचे फाटभुंयेर मस्कत, दुबय, कुवेतच्या गोंयकारांबरोबर बेंगलोर, चेन्नईच्या गोंयकारांची कितें अवतिकाय जाल्या तें विस्काटोवन सांगपाचो विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावन यत्न केलो. निकतोच सीएम कतार वचून येयला, पूण तो इतलो निश्चिंत आसा की कतारच्यान तेणें गोंयकारां खातीर गॅस पायपलायन ओडून हाडले काय कितें असो दुबाव युरीन उक्तायलो. म्हादयचे बाबतींत सरकार कशे तरेन सुशेगाद रावला तेवूय ताणें सांगलें. आज बजेटाची रिप्लाय दितलो आनी सुरवातेक जेन्ना उलयतना म्हाका दिसता आज गांवांनी शिगमो चल्लेलो आसा आनी अशें दिसता की असेंब्लीनूय शिगमो जाता असो दिसता. हांव कित्याक म्हणटा, कित्याक अशें दिसता की मुखेलमंत्री तासो वाजयता आनी दुसरे आमदार, दुसरे मंत्री पळय आहाय ते डोल बडयता आनी जेन्ना डोल बडयता एकलो मंत्री अशें दिसता हेर हस्तसभाच्या बारा नाचता. तें पण कितें सांगता ते तो येवन हिंगा असेंब्लींत उलयता. आज परिस्थिती सरकाराची सगळे सारके सेलिब्रेशन मोडान आसता. कोण नाचता, कोण मुठा दुखोता, दुखोत तें सांगना. अशें दिसता की हो इव्हेंट मॅनेजमेंट सरकार सारको खुशाल आसता. लोकांचें पडोंक ना. आज गोंयकार गल्फाच्या गांवांत वयता थिंगा भियेलोलो आसा. गोंयकार ऑन द ग्रावंड गोंयांत भिलोलो आसा. माय पाय भिलेले आसाय. आपणागेलो पूत, आपणागेली धूव पोत्ते गोंयांत येतले, सेफ येतले काय कितें सरकाराक पडोंक ना. कालच्या दिसाक जेन्ना आमी उल्लेख केलो त्या वेळार एक हेल्पलायन म्हणून बारीकशें कितें कालच्या दिसाक अनावन्स केलेलें आसा. दुसरें जरी तर चोयल्यार आज गोंयांत सिलिंडर जे कालच्या दिसाक आमी मुखेलमंत्री लागीं मागलें तो म्हणूंक लागलो 1 म्हयनो सिलिंडर आहा. बेंगलोर भियेलेले आहा, चेन्नईचे लोक भियेलेले आहा. आयच्यान म्हाका दिसता बेंगलोरच्यान रेस्टॉरंट बंद जातले. म्हाका खबर ना मुखेलमंत्री इतली कतार तो गेल्लो पळय थिंगच्यान कतार एअरवेज डायरेक्ट फ्लायट येता. थिंगच्यान पायपलायन ओडून हाडल्या काय कितें. इतलो सारको कूल आसा. भिवपाची गरज ना म्हणटा, मिटींग घेवपाची गरज ना म्हणटा, स्टेक होल्डर आपोवपा जाय म्हूण सांगना. आज हे सगळें चोयल्यार म्हादय ज्या पद्दतीन डायवर्ट जाता. सरकार चूप आसा. पत्रकार भावांनी एक्सपोज केलेले आसा. खानापूर हिंगा हें डायवर्जन चलता. एग्रेसिवली थिंगा काम करपाचे प्रयत्न करता. ह्या सरकाराक कळोन हो सरकार चूप आसा. हेजेर आमी एक कॉलिंग अटेन्शन घातलेलें आयच्या दिसाक. गल्फात कामा निमतान गेल्लो गोंयकार भियेला जाल्यार गोंय सरकार इव्हेंटात गुल्ल आसा असो आरोपय तेणें केला. सीएम प्रमोद सावंतान निकतेच दाखल केल्ल्या बजेटाचेरय युरी आलेमा उलयलो. कोणें तरी ह्या बजेटाचो धुरंदर बजेट म्हूण उल्लेख केला. ते प्रमाणे हें धुरंदर बजेट तर न्हूच, हें सब लेलो अंदर बजेट युरी म्हणटा. ऐकात. बजेटाचेर जेन्ना उलयतना ह्या सरकाराचे रीण घेवपाची पद्दत, ज्या पद्दतीन रीण 10 वर्सांनी डबल केलेलें आसा. बजेट इम्प्लिमेंटेशन जो मुखेलमंत्री सांगतालो 95% करतलो म्हणून, उरपाट पासून जालना. 59% पासून इम्प्लिमेंट जालना. तर हे सगळें जरी तर चोयल्यार अयोध्या लँड घेता 25 कोटी रुपया म्हणून बरें आसा, कॉंग्रॅच्युलेट करता. पूण हिंगा प्रायवेट युनिवर्सिटीच्या नांवान थिवी 12.5 रुपया पर स्क्वेअर मिटर, 12 रुपीज 50 पैसे स्क्वेअर मिटर दिवन लँड विकता. हे कसले कायदे? लँडाचे उलयना, करप्शनाचे उलयना. हे सगळे चोयल्यार म्हाका दिसता कोणान हे बजेट धुरंदर बजेट म्हूण सांगला. धुरंदर हे धुरंदर बजेट, धुरंदर हे सब लेलो अंदर. सीएम सावंतान आमदाराक रस्त्या खातीर 100 कोटीची तरतूद केल्या. ती रक्कम रस्त्या बदला शेत कामा खातीर दिवची.
100 कोटी इन्फ्रास्ट्रक्चराक पाव सारकें नात विजय सरदेसायान सांगलें. तशें आसलें जाल्यार मिराबागच्या बांदाक 400 कोटी कित्याक लागले असो परत प्रश्न विजय सरदेसायान केलो. टॅक्सीवाल्यांक नेगार वचपी उतरां वापरपी येरादारी मंत्री माविन गुदिनोन सभाघरांत टॅक्सी भावांची माफी मागपाक जाय. लोकशायेचें मंदिर असलेल्या सभाघरांत माविना सारकेल्लो अणभवी आमदार मंत्र्यान बेजबाबदारपणान वक्तव्यां करची न्हू अशें मत सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकारान उक्तायलें. खाजगी रानांचे बाबतींत पर्येची आमदार देविया राणे अनभिज्ञ आसा अशें म्हणत तिचें अज्ञान विरेशान मिडिया मुखार हाडलें. टॅक्सी जे आमचे भाव आसा तेंचे एलिगेशन ह्या मिनिस्टरान टॅक्सी जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसा तेणें एलिगेशन केलें की झगडी जाली म्हणून. सो तेजे ब्रिफिंगूय काल जे टॅक्सीचे मेंबर्स आसा हेंच्यानी सगळ्यांनी दिल्लें की हे जे आसा तेंच्यान चूक मागून घेवची एपोलॉजी करची म्हणून. आनी म्हाका दिसता की जो मिनिस्टर आसा तेणें 14 जी स्टेटमेंट्स आसा तशी करची न्हू आनी हेजी चूक जी आसा ते ह्या सभागृहान मागची. कारण सभागृह जो आमी टेंपल ऑफ डेमोक्रेसी म्हणटा ते टेंपल ऑफ डेमोक्रेसी नाका आसलेली स्टेटमेंट जेन्ना एक जो एक्सपिरियन्स मिनिस्टर आसा तो करता तितून लोकांची दिशाभूल जाता. सो हें जें आसा हें प्रयत्न जो आसा तो मिनिस्टरान धरपाक जाय. तशेंच आमी पळयता की सद्याक गोंयभरान जो हिल कटिंगाचो प्रसंग जो चालू आसा हो अनकंट्रोल जाल्लो आसा. आतां तुमी पळयला की काल हांवें 0 आवर मेन्शनूय आउट केल्लो. तितून बिबटे वाघ जे आसा ते आयज गांवांनी पावल्ले आसा, रस्त्यार पावल्ले आसा. ते दोंगर जे आसा ते कातरीत चल्लेले आसा. जे दोंगरावेली वायल्ड लायफ जी आसा ती डिस्ट्रॉय करता. सो हेजो एसेसमेंट जे आसा ते मुखेलमंत्र्या कडेन काल जो फॉरेस्ट मिनिस्टर आसलो तो जाल्लो. सो आमी मुखेलमंत्र्याक रिक्वेस्ट केल्या की हे जे डिस्ट्रक्शन चल्लां हेजेर लक्ष दवरचें आनी एसेसमेंट प्रॉपर एसेसमेंट हे कितें कितें चल्लां तेजेर काडचें म्हणून. विदेश काल दिव्या राणेन एक स्टेटमेंट दिलें की 61% इज फॉरेस्ट कवर. पळय कशें आसा ती खंयच्या काळान आसा तांकां खबर ना, म्हाका खबर ना. कित्याक कितलेशे ऑलरेडी 39A अंतर्गत जावं बाकीचे लँड यूज चेंज 17(2) अंतर्गत लँड यूज चेंज जाल्ले आसात. फॉर एग्जाम्पल आमचेच शिरगांव पाले म्हाका जो फॉरेस्ट प्रायवेट फॉरेस्ट आसा तो लँड यूज चेंज जालो. हाजोशी म्हाका प्रायवेट फॉरेस्ट जो 2011 रिजनल प्लॅनान घातलो. परत 2021 जे रिजनल प्लॅन आसा तो प्रायवेट फॉरेस्ट लँड यूज चेंज जालो. सो जो प्रायवेट फॉरेस्ट आसता तो लँड यूज चेंज कसो करूं शकता. सो हेजो प्रश्न म्हाका दिसता दिव्या राणेन करपाक जाय. कित्याक ती जेन्ना म्हणटा 61% जो प्रायवेट जो फॉरेस्ट आसा म्हणून हे खंयच्या आदाराचेर म्हणटा. एक सेंट्रल एजन्सीचो ऑलरेडी रिपोर्ट्स येयल्ले आसा तितून कितलेचो प्रमाणांत फॉरेस्ट जो आसा तो डिक्लायन जाल्लो. दरेका आमदाराक 100 कोटींची जी तरतूद केल्या म्हणून सीएम सांगता ते 100 कोटी इन्फ्रास्ट्रक्चराक लेगीत पावचे नात. 100 कोटी आयचे घटकेक व्हडली रक्कम न्हू. तशें असलें जाल्यार मिराबाग बंदाऱ्याक 400 कोटी कित्याक लागले असो रोखठोक प्रश्न विजयान केलो. 100 कोटींचो फंड शेतांचेरच मोडपाक दिवचो विजयाचें म्हणणें. काल म्हाका लागलें की MLAचो फंड तूं फक्त एग्रीकल्चराक मोडपाक दिया, नो अदर पर्पज, फक्त एग्रीकल्चर. ते कम्युनिटी फार्मींग आनी कॉन्ट्रॅक्ट फार्मींग जे म्हणटा कम्युनिटी फार्मींग करपाकूच आमकां दिया. सरकारान अयशें म्हणिल्लें आहा. आतां पळोवया कितलें जातलें. इजी ना. 100 कोटी हेका मेळटले म्हणून सांगता. 100 crores कितें 100 कोटी कितें मतदार संघात 100 कोटी 2 दिसान वतले तुजे. तूं सिवरेज काम एक कामूच 100 कोटीचें आसता. म्हणून 100 कोटी जाले म्हणून तशें जायना तें. सी इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स कॅनॉट बी काउंटेड इज दीस. तशें जाल्यार मिराबाग 400 कोटी कित्याक 100 कोटीच मोडा मरे बंदाऱ्याक. 400 कोटी कित्याक मोडटात. 4 पटीन चड कित्याक थंय कळ्ळें तुका. टॅक्सी इश्यूचेर विजय उलयलो. गोंयांत खुपत पडलेलो टॅक्सीवाल्यांचो इश्यू पळयलो जाल्यार सरकार तुमच्या दारी म्हणपी सरकार आपलेच दारी ना अशें दिसून येता विजयाचें म्हणणें. जाल्यार बेतलांतल्या प्रकल्पाचे बाबतींत केपेंचो आमदार एल्टन डिकोस्टान सांगलें सरकार खंयचोय प्रकल्प हाडूं लोकांक जाय जाल्यारच तो जातलो हाची जतनाय आपूण घेतलो. टॅक्सी इश्यूचेर काल सांगलां की एअर हॉस्टेसान आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टराक सांगलें की आमी फुडें येना कित्याक टॅक्सी हांगा एप हो डिजिटल प्लॅटफॉर्माचेर वचना. म्हाका प्रश्न पडलो की ह्या एअर हॉस्टेसीन ताका अशें कित्याक विचारलें ना की 4 वर्सां जालीं तुमी एक टॅक्सी पॉलिसी अजून करपाक कित्याक पावले ना हो प्रश्न.
हे फक्त एसेंब्लीच्या वेळार मातशे उलयतात, मातशें कितें करतात आनी मागीर न्हिदूंक वतात. गोवा मायल्स आसतना गोवा टॅक्सी कित्याक सुरू जाली? गोवा टॅक्सी म्हणटा ती पेपर जर पळयले आनी रिटर्न्स तांणी फायल केले ते पळयले जाल्यार GST फारीक केले जाल्यार इट इज गोईंग इन लॉस. सो कित्याक तुमी कित्याक केली? दुसरे सायडीन इंडियेची टॅक्सी केल्ली आहा, माननीय होम मिनिस्टरान ते इनॉग्रेट केल्या. ताजें ऑलरेडी काम सुरवात जाल्लें आहा. म्हळ्यार गोवा टू बेळगांव वतलो जाल्यार ती टॅक्सी करची पडटा आनी ताणें ऑलरेडी काम स्टार्ट केलां. सो कोण करता? सो दॅट मीन्स हांकां कांय खबरूच ना कितें चल्लां तें हांगा. सो सरकाराच्या दारा भितर सरकार ना, सरकार कोणाच्या दारी भोंवता अशें जाल्लें. वॉट एवर प्रोजेक्ट सरकार हाडटा त्या लोकांक इल्ल्या इंट्रस्टान हाडपाचो. इफ समथींग इज नॉट इन द इंट्रस्ट ऑफ द पीपल आमगेल्या केप्यां मतदारसंघांत देन आय विल बी विथ द पीपल अँड वी विल ऑपोजीट. इफ समथींग इज इन फेवर ऑफ द पीपल, एनवायरमेंट डिस्ट्रक्शन जायना, लोकांक बऱ्या पडलें, एम्प्लॉयमेंट क्रिएट जातलो, देन वी आर इन फेवर. इफ समथींग इट इज नॉट गूड, समज बरें न्हू जाल्यार डेफिनेटली वी विल ऑपोजीट. कितें जावं तें. म्हापशेच्या अंसाबाड वार्डांतल्या सोपणा वाटेचो आपणाक पालिका वेंचणुकेत विरोध करपी विरोधकांनी मुजरत लाव घेवचो. नगरसेवक कोमल डिसोजान विरोधकांक उद्देशून उलो मारला. जाल्यार ह्या फुडें तांकांच वेंचून हाडात जे तुमची कामां करपाक सदांच एक्टीव रावतात, शशांक नार्वेकारान आव्हान केलां. म्हापशेचे अंसाभाट हो विरोधी नगरसेवक कोमल डिसोजाचो वॉर्ड. तिच्या वॉर्डात आमदाराच्या घराकडेन वचपी वाटेत स्वप्नां लागतात. हे स्टेअरकेसीच्या कामाक आरंभ जाला. बेगीच हे काम पूर्ण जातलें. ही स्वप्नां थळाव आमदार जोशुआ डिसोजाच्या घराकडेन वयतात. ज्यांच्यांनी आपणाक वेंचून हाडपाक विरोध केल्लो तांकांय आतां बरी वाट मेळटली. आमदाराच्या घराकडेन वचपाक सोंपें जातलें, कोमल डिसोजान सांगलें. मजगती आमदारान सदांच आपल्या वॉर्डांतल्या कामांक तेंको दिल्ल्याचें तिणी मिडियाक सांगलें. हांगासून जे स्टेप्स सुरू जाता मंत्रवादी स्कुलाच्या ऑपोजीट ते डायरेक्ट आमदाराच्या घरा कडेन पावता. व्हडली फायल ही 6 लॅक्साची पास जावन येयल्ली. सो फाल्यां काम सुरू जाता म्हणून ह्या कामाचें इनॉग्रेशन केल्लें आसा. कित्याक जेन्ना इनॉग्रेशन केलें काय काम करपाक स्मूथ फ्लो जाता. मागीर ताका कित्याक सोंपपाक ऑलमोस्ट एक 25 दीस लागतले. आमचो लोबो कॉन्ट्रॅक्टर आसा ताका काम दिल्लें आहा कित्याक ताणें सगळ्याच्या वॉर्डार बरें काम केलें. शशांकानूय म्हाका सांगलें की ताका रेकमेंड केलो की तो काम बरो करता, क्वॉलिटी आहा कामान तेज्या, म्हणून ताका काम दिल्लेलें आसा हें. आनी आयज शशांकाक आपयलां. म्हाज्या वाड्या वयले लोक सगळे जाणट्यांक घेवन हांवें हें इनॉग्रेशन केल्लें आसा. ते परस हांव नोकय आनी हेज्या फुडें आनी 1-2 धाकटी घातलेली ह्या कामां. जातली काय तेज्या पयलीं कोण लागतलो, पण ऑलमोस्ट जातली कशी दिसता म्हाका. त्या खातीर आयज हांव म्हाज्या वाड्या वयल्या लोकांचे जेंच्यांनी म्हाका साथ दिलो आनी निवडून हाडलें म्हणून आयज हो वाडो तुमी पळोवंक शकता. एज रिपोर्टर कितलो चकचकीत करून थेयल्लो आसा. आनी हे सुद्दां हांवें प्रॉमीस केल्लें लोकांक की दुसरें इलेक्शन जावच्या पयलीं हांव सगळें काम करतलें म्हणून. आनी 95% जी हांवें लोकांक प्रॉमीस केल्ली पळय तितली कामां करून दाखयल्लीं आसा. ऑल्दो आमी ओपोजिशनान आसूं, शशांक आसूं, हांव आसूं, म्हाज्या वॉर्डाचेर अशें कितें म्हणटालें की जेन्ना हांव इलेक्शना पयलीं की तुमी कमलाक निवडून हाडटा ते ओपोजिशनान आसा, तेज्या वाड्यार काम जावचें ना. पण हांव तुमकां सांगूंक सोदतां हे 5-6 जाण आसले, मेजूंक जाताले की जे म्हणून सांगूंक भोंवताले की म्हाका वोट घालनाका की हांव ओपोजिशनान आमच्या वाड्याची कामां जावचीं ना. हांव त्या 5 जाणांक सांगता की सगळ्या वाड्यार भोंवन लास्टाक तुमी हांगासुनूच आमदारागेर वचा ह्या स्टेप्सा वरसुनूच आनी म्हाजो डेव्हलपमेंट हांवें कितें केलो पळय तो तुमी सांगा. आनी हितून हांव आमदाराकूय थँक्यू म्हणटा कित्याक तेणें म्हजें एकूय काम आडायलें ना. कोमल असो वा शशांक नार्वेकार म्हापसा पालिकेत विरोधी कदेलांचेर बसूनय आपापल्या वॉर्डात कामां करून घेवपी सक्रिय नगरसेवक. विरोधात असूनय त्यांच्या वॉर्डात कामां कित्याक आनी कशी जातात तेचेर शशांक नार्वेकारान उजवाड घातलो. पळयात शशांकाक कितें म्हणपाचें आसा तें. कमलाक हांव कॉंग्रॅच्युलेट करता कित्याक जेन्ना हो वॉर्ड तेणें आपल्या हातीन घेतलो तेन्ना कित्येक वर्सां हो म्हाका दिसता वेगळ्या वेगळ्या कावन्सिलरां कडेन वॉर्ड आसलो. तितून आमचे एक्स जे डेप्युटी CM आसा ते आसले, आमचो जो करंट MLA आनी डेप्युटी स्पिकर आसा तोय बी आसलो. पण ऑफकोर्स तो म्हाका दिसता 2.5 वर्सात कितें तरी कावन्सिलर म्हणून आसलो. थोड्या बाबतींत हांगा मातसो दुर्लक्ष जातालो आनी कमल हेज्या पयलीं म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्सां म्हाका दिसता हांगा स्ट्रगल करता
ही कामां करून घेवपाक. सो जेन्ना आमी एक सगळ्या आमच्या लोकांक एक आश्वासन दिता की अमकी अमकी 5 जावं 10 कामां आमी करून दितले, तितूंतली एक म्हणजे लोकांनी समजून घेवंक जाय की 10 कामां ना जावन 8 कामांय जाली जाल्यार ताका सक्सेसफूल टर्म आमी म्हणपाक जाय. म्हाका एक दिसता की कमलान जशें म्हटलें की ऑपोजिशनान आमी थोडे कमी जे कावन्सिलर आसा आनी इवन थोडे दीस पयलीं म्हाका दिसता आमचे चेअरपर्सनानूय म्हटलें की ऑपोजिशनाची कामां फास्ट जाता आनी आमची उरता. एक्चुली तेजो रिजन एक कितें, आमी म्हाका दिसता ऑपोजिशन आसल्या कारणाक मातशे हातपाय चड मारता, म्हणजे कामां मातशी आडून उरतली अशें आमी विचार करून चड. तशेंच जे रुलिंगाचे जे कावन्सिलर आसा ते म्हाका दिसता खूब कॅज्युअली घेता की आमी रुलिंग ना म्हणून आमचें सगळें काम जातलें. आनी पळयलें की थोडे कावन्सिलर फक्त एप्लिकेशन घालता आनी मागीर रिलॅक्स आसता. फायल जेन्ना एप्लिकेशन घातली ती जे काम सोंपा पर्यंत सगळ्या बाबतींत तुमकां फॉलोअप करचें पडटा. ते म्हाका दिसता खुबशे रुलींग सायडाचे कावन्सिलरान खूब कॅज्युअली घेतले. पण तशेंच आसतना जे ऑपोजिशन आसले आनी सगळे रुलींग म्हणिना हांव, खुबशे रुलींग सायडीचे लोकांनी आपलें काम करून घेतलें. पण इवन आतां लास्ट इयर आमचें जे 15 लॅक्साचें काम घातलां, म्हाका दिसता 20 वॉर्डांतले फक्त 8 काय 9 कावन्सिलरांनी 15 लाखाचें काम घातलां. तितून कमलाचें आसा, म्हाजें आसा, आनंदाचें आसा, सुधीर भाईचें आसा. 8 जर 4 कामी आमीच घेतल्या म्हणजे जी बाकीची जी 15 जाण रुलिंगान तेंच्यांनी आपलें कामूच घालूंक ना, ते फंड वेस्ट जातले. सो हांव मागोवंक सोदता सगळ्या म्हापशेकारांक की आमकां निवडून हाडचेच परस, कित्याक आमचे वॉर्डांतले लोक हॅप्पी आसतले. इवन म्हाजें आतां 2 वर्सां झगडून हांवें एक जे पब्लीक टॉयलेट काम सुरू केल्लें, लोबन अश्युरन्स दिला आमचो कॉन्ट्रॅक्टर आसा की हांव विदीन नेक्स्ट 15-20 डेज तें काम सोंपोवन दितलो आनी त्या स्पिडीनूच तेजें काम थंय चालू आसा. सो जेन्ना तुमी फुडले कावन्सिलर निवडून हाडटा ऑल ओवर म्हापसा, अशे कावन्सिलर हाडा जेंकां पयलीं म्हणजे तुमचे इशू खबर आसा, जे एफर्ट घालतले ते काम करपाक आनी काम कंप्लीट करून दितले. जे फर्स्ट एप्लिकेशन आज काम सुरू जाता ते पळोवन म्हाका खूब खूश जाला की हाजे पयलीं हें बिगिनींग आसलें पळय लास्ट तें हांवें त्या फुडाकार घेतलें लॉंग बॅक फाटल्यान लागून ते हांवें दोळ्यांनी पळयलें हांगातले लोक निसरून पडटाना, हांवूय पडला हांगा वचून. तर हे आमी खूब फाटल्यान लागून आनी सगळे क्लिनलीनेस आसा, हांव खूब एक्टीव आसा ह्या वाड्यार आनी हे आमकां व्हेरी गूड कॉपरेट करता. फोन केलो की कोमल धांवत येता पयलीं चवकशी करपाक. आनी हाका फुडें ब्रायट फ्युचर आसा आनी ही कामां वाड्या वयली बरी अशीच आमकां करपाक मेळ्ळी. आनीकूय खूब आमच्या पायपलायनां आसा कामां ह्या वाड्या डेवलपमेंट फूल वॉर्ड नंबर 13 आनी आमी प्रोजेक्शन केल्लें आसा आनी त्या प्रोजेक्शन आमकां आमचो सपोर्ट मेळटलो आनी ही कामां फुडें डेवलपमेंटाक स्टार्ट जातली होप करता. फुडल्या 2 वर्सांत वास्को मतदारसंघात व्हडले बदल घडोवन हाडपाची तयारी चल्ल्या. वास्को शार आधुनिकीकरणाचें दिकेन पावलां मारपाक लागला. वास्कोचो आमदार कृष्णा दाजी साळकारान सांगलें. बऱ्योच आदल्यो आनी मोडपाक पाविल्ल्यो बिल्डिंगो मोडून ते सुवातेर नवे बिल्डिंगो बांदपाचो प्लॅन आसा. नवे मार्केट, नवे भाजी फळांचे मार्केट लोकांक मेळपाचें आसा. नितळसाणे बरोबरच लोकांक मुळाव्यो सुविधा दिवपाचे दिकेन यत्न चल्ले. थोडक्यात सांगपाचें जालें जाल्यार वास्कोकारांक वेगळेच अच्छे दिन येतले, वास्कोच्या आमदारान सांगलां. वेल प्लॅन्ड सिटी आसा तेन्ना वास्कोकूय तुमी स्मार्ट सिटीचो दर्जो दिवचो, वास्कोकूय तुमी स्मार्ट करची आनी वास्को खातीर पयशे घालचे हे आमी डिमांड केल्लो आनी त्या डिमांडाक आदारूनच आमी एक प्रपोजल लिस्ट केल्लें कितें कितें कामां आमी दितले ते. आनी जेन्ना आमी हे प्रपोजल घाले, म्हाका दिसता आमचे यूडी मिनिस्टर श्री विश्वजीत राणे आनी ते सगळे प्रपोजल्स आमचे सेंटराक त्या अंडर दॅट फंड ताणें वयर धाडले. आनी फायनान्स मिनिस्ट्रीन आमचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उलोवन ते आमकां सगळे फंड धाडले. म्हणजे त्या सगळ्या फंडा अंडर अरावंड 180 कोटी रुपया गोंया खातीर आयल्या. तातूंत वास्कोकारा खातीर आमकां 140 कोटी सँक्शन जाल्या. ताजी सगळी सँक्शन ऑर्डर पसून आयली, अकाउंट हेड ओपन जालो, ते पयशे थंय येवन जाले. आतां फक्त कामां स्टार्ट करपाची हें आसा. आनी जी कामां आमी घेतल्या ती खूब इम्पॉर्टंट कामां आसा. आमी पळयतात की वास्को म्युनिसिपल प्रॉपर्टीज खूब आसा पूण त्यो खूब वायट अवस्थेन आसा. आमचो स्टाफ क्वॉर्टर्स वायट अवस्थेन आसा, कोसंबे बिल्डींग वायट परिस्थितीन आसा, थंय कोलॅप्स जावपाच्या मार्गार आसा. सो ह्यो बिल्डिंग्स पयल्यो हातान घेवप आनी ह्यो टोटली नव्यो बांदप. जे थंय लोक रावतात तांकां रिहेबिलिटेट करून तांकां परत एकदां थंय आपलो जागो दिवन त्यो म्युनिसिपालिटी कडेन हँडओव्हर करप, म्हणजे इवन एस्थेटीक वायज लूक वायज पसून त्यो बऱ्यो दिसतल्यो. सो ह्यो 2 बिल्डिंग आमी मेजर हातान घेतात.
वास्कोचे म्युनिसिपल गार्डन जाचो प्रपोजल पयलीं पासून आशिल्लो ते प्रपोजल आमी ह्या हातून घेता. वास्कोचे मॉडर्न मार्केट आमी ताका मॉडर्न मार्केट म्हणूंक शकना. तुम्ही पळयल्यार ताडपत्री बी सगळे लावन ते खूप वायट अवस्थेन थंय बसून जो धंदो करता म्हणजे थंय कांयच फेसिलिटी ना. सो तो मेजर प्रोजेक्ट ह्या 140 कोटी भितर आमी घेतात. वास्को भितर बरे फ्रूट आनी व्हेजिटेबल मार्केट ना. सगळे रस्त्यार धंदो करता, रस्त्या वयल्यान सगळे घेता. सो आता जो जागो फिश मार्केट आशिल्लो त्या जाग्याचेरूच एक बरे मोठे भव्य अशें म्हणटा तशें एक मॉडर्न व्हेजिटेबल आनी फ्रूट मार्केट आमी प्रपोज केला. सगळ्यो पाथवेज आसा त्यो नव्यो करपाच्यो, सगळ्यो ड्रेनेजीस आसा त्यो रिपेर करपाच्यो, ओपन स्पेसीस आसा त्यो आनी डेव्हलप करपाची. हे सगळे ह्या 140 कोटी भितर आमी केला. आनी हे सगळे जातकूच सगळ्यो बिल्डिंग्स वास्कोतल्यो पेंटिंग करप एका टायपान म्हणजे एक सिक्वेन्सान पेंटिंग करप हे पासून ह्या प्रपोजलान आमी मांडला जाणे करून पुराय सिटीक एक बरो लूक येवचो म्हणून. आणि हे सपोज सगळे जाले जाल्यार म्हाका दिसता वास्को भितर आमकां एक बरें वातावरण आमकां पळोवपाक मेळटलें. जी वास्को आमी सदां डेड सिटी म्हणटाली ती वास्को परत एकदां हे जातली. आणि हे सगळे करतकूच पासून आमच्या त्या स्किमी भितर अशें प्रोविजन आसा की तुमकां आनीय पयशे गरज पडली जाल्यार आमी आनीय दिवपाक शकता. सो हे 140 कोटी यूज करप हे आमच्या खातीर खूब इम्पॉर्टंट आसा. ताजे फुडले जे प्रपोजल्स आसा ते रेडी आसा आमचे. आणि म्हाका दिसता हे सगळे पळोवपाक गेल्या जाल्यार वास्कोचे अच्छे दिन आये हे म्हणपाक कांयच हरकत ना. आणि ताच्या खातीर हांव सगळ्या म्हणजे आमचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी जाणे आमच्या धाकट्याशा स्टेटीर पासून इतले लक्ष दवरला ताच्या खातीर हांव तांचे देव बरें करूं म्हणटा. आमचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तांचे हांव देव बरें करूं म्हणटा. आमचे आदरणीय युडी मिनिस्टर जाणे आमकां हातूंत मदत केली तांचे हांव विश्वजीत राणे सर तांचे हांव देव बरें म्हणटा. सगळे कॅबिनेट मिनिस्टर्स एकूय असो कॅबिनेट मिनिस्टर्स नासतलो जाणे आमकां ह्या हातूंत मदत करूं ना तांचे हांव देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांत चड 2 महिन्या भितर म्हणजे पावसाच्या पयलीं तुमकां ड्रास्टीक चेंजीस दिसचे पडटले. जे जाग्याचे आतां कोण बेश्टे उलयतात की फोडून दवरला पूण खरें सांगचें कितें समज डेव्हलपमेंट करतले न्हू जाल्यार फोडून दवरपाचें फोडचेच पडटना जाल्यार डेव्हलपमेंट जायना. आयज आख्ख्या वास्को मतदारसंघात कितें कितें कामां तुमकां दाजीन सांगलेंच आसा. एज अ कावन्सिलर हांव तुका कावन्सिला बद्दल सांगूंक सोदता. कावन्सिलाक आमकां 14 फायनान्स येयले जवळ 30-35 कोटी येयलेले आसले. 100% आमी ते फंड युटिलायज केल्या आनी ते सगळ्या वॉर्डान म्हणजे इक्वली म्हणजे खंयचे ऑपोजिशन रुलींग अशें तुका चड म्हाका कमी अशें करूंक नासतना आमी सगळ्या वॉर्डांनी एक इक्वल एक प्रमाणेन आमी कामां केलेली आसा. चेर पासून जे कामां करता जेन्ना तेणी केन्नाच पळोवंक ना की हेका कमी दिवया हेका चड दिवया वो आमच्या अगेन्स्ट आसा तें केन्नाच पळोवंक ना. वास्कोचे हित पळोवन इवन मुरगांवची किंवा दाबोलीची हित पळोवन तेणी सगळ्यांचे वॉर्डांनी कामां केल्लेली आसा. कित्याक एक खंयच्या एका कावन्सिलाक लागून आमी त्या वॉर्डान डेव्हलपमेंट खंयच आडून दवरूंक ना. आयज आमची फर्स्ट म्युनिसिपालिटी ओपन डेफिकेशन फ्री आसा. आमचे म्हणजे एकूय अशें अहें ना की ज्या घरान टॉयलेटी ना. आमची 100% टॉयलेट आहा. आनी आतां तुमकां आमदारान सांगलेलें आसा ज्या जाग्याचेर सिवेज लायन पावोंक ना ती सुद्दां आमी सिवेज लायन पावोवपाची प्रयत्न केल्लो आसा. ज्या जाग्यार मेस्तावाडो हो आमचो एक भारतीय जनता पार्टीचो बरे कार्यकर्ते थंयसान सदांच ते आमकां फाटल्यान आमचे उबे आसता. पूण त्या एरियेन आमी सिवेज लायन पावोवंक शकूंक नासलेले पूण ती सुद्दां आयज आमी त्या एरियेन सुद्दां आमी पावयलेले आसा. त्याच्या 15 दिसांनी आमी ती सुरू करतले म्हटल्यार खंय तरी कचऱ्याच्या बद्दल लोकांक म्हणजे कशा लोकांक संवय जाल्या बाबा थोड्यांक कचरो दिवपाचे ना म्हणून ते सगळे रस्त्यार येतात. खाली खूप जणांनी व्हिडिओ काढलो पण आमचो प्रयत्न आसता आमी एवरी डोर टू डोर कलेक्शनाक वयता. इवन आमी कावन्सिलरांक कोण सांगला कोण दिना जाल्यार तुमी ताचो प्रॉब्लेम वचून पळया कित्याक आतां सॉर्ट आउट करा पूण रस्त्याचेर कचरो येवपाक येना म्हणून ही सुविधा आमी लोकां खातीर केल्या. आमचे म्हणजे वास्कोची स्मशान भूमी आहा ती खंय तरी वेवस्थाची बरी ना ते आमी डेव्हलपमेंटाक काडल्या. आमकां एक मशिनरी गोवा शिपयार्डान हें केल्या येणाऱ्या काळान ती येतली गॅसीचेर जाळोवपाची म्हणजे तेचेंय काम सुरू जालां टेंडरींग जाल्लेलें आसा. म्हणजे अनेक कामां आसा. आमकां खाली लोकांचो सपोर्ट जाय आनी आमी खंय जात चुकता जाल्यार आमकां काय ना आमकां तुमी एक सांगल्या पुरो बाबा हांगा चुकता हें मातशें रेक्टिफाय करा म्हणून आमकांय चान्स दिया. आमी मनीस आमी 100% करूंक शकना पूण खंय तरी लोकांनी आमकां हेचेर दिवपाचो आनी बरी कामां वास्को शहरान जाल्या आनी जाताय आनी तुमच्या आदारानूच जाताय. आमदारान इतली कामां केल्या आनी आमकांय बरें जाता कित्याक बाबा पयलीं आमी टोटल डिपेंड आसताले म्युनिसिपालिटीचेर केन्ना थंयसर गटर नाल्यार फुटबॉल थोड्या आमकां फायनान्शियल प्रॉब्लम जाता पूण ह्या आमच्या MLA फंडाक वचून ती आमची कामां खंय जाली.
चडशी मेजर कामां म्हाज्या वाड्यान जाल्या. देवाक देव बरें करूं म्हणटा आमदाराचे. गोंयभर महिला दीस विविध कार्यावळी सांगातान मनयलो. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सरकारी कार्यावळीक हजेरी लायिल्ली. पळया बातमी विस्तारान. गोंयभर सरकारी पावण्यार तशेंच कांय संस्था संघटनांनी बायलां दीस मनयलो. ह्या निमतान विचारांचें दिवप घेवप जालें. कांय सर्ती घडोवन हाडल्यो. फोंडेचे कार्यावळीक मुख्यमंत्री प्रमोद सावंत, रितेश नायक, नरेंद्र सावयकार, सिद्धार्थ कुंकळकार आनी आनंद नायक हाजीर आसले. सगळ्या जाणांक महिला दिनाच्यो खूब खूब शुभेच्छा. नेटान आपल्याकूच कार्यावळी केल्या. स्वर्गीय श्री रवी नाईक, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री, माझ्या कॅबिनेटांतले सहकारी, पॅट ट्रेन पात्रांव ह्या नांवान गोंयकार सगळे जाण वळखताले. आनी तांणी सुरू केल्लो महिला मेळावो हो तसोच चालू दवरता आसतना आज बाब नितेश नायक, रवाय नायक हांच्यानी हो महिला मेळावो आयोजीत केला. केंद्र सरकार आणि गोंय सरकारान बायलां खातीर जायत्यो येवजण्यो तयार केल्यात. बायलांनी तांचो लाव घेवचो अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मागले. खूप खूप अभिनंदन करता बाब रितेश नायक हांच्यानी चूज करून आमी तशें म्हणटा की डॉक्टर उजगांवकर हांगा फुडें बसलेली आसा. तिजें फेलिसिटेशन म्हाज्या हस्ते केलें. तिचें डेडिकेशन आसा ह्या समाजा खातीर. म्हणजे नॉट ओन्ली एज अ डॉक्टर बट एज अ सोशल वर्कर म्हणून दिलासा सारकें सेंटर ती चलयता. आमच्या मातृशाळेंतलें जें काम आसा ज्या अनाथ भुरग्यांच्या खातीर कितलींशींच वर्सां जालें तें काम दिलांच्यान पळयता. आनी दिलासा सेंटर म्हणजे कितें? ह्या पेशंटाक लास्ट म्हणजे आमी म्हणटा जेन्ना मरण लागीं पावता तेन्ना त्यो यातना जाता. त्यो यातना सहन करूं नजो आनी ताका हॉस्पिटलांनी ट्रिटमेंट नासता तेन्ना ताका मरण दवरपाचें एक दिलासा म्हणून सेंटर आहा. तें आमच्या फोंड्या आसा. डॉक्टर उजगांवकर ताची मिसेस आनी ताचो ट्रस्ट तो तातूंत सुरू केला. फर्मागुडीर वयता आसतना रायट सायडीन आसा ताजी ती मेंबर आसा. इतकें डेडिकेटिवली काम फुकट समाजा खातीर करता. खूप अभिनंदन. आणि इतकेच नाही तर तांच्यांनी डॉक्टरा पासून ती फुलकारा पर्यंत म्हणजे जी आपल्या पोटाचो उदरनिर्वाह करपा खातीर आज फुलाय विकता तिजोय संस्कार म्हज्या हस्ते केलो. समाजात आसलेलो एखादी टिचर आसतली, एखादो कलाकार आसतलो किंवा सोशल मिडियांतली इन्फ्लुएन्सर आसतली गोंयची बरी. हांवें कित्याक सांगता आमी एडवान्स टॅक्नॉलॉजीचो यूज करता आसतना आमी उदरनिर्वाह कसो करतो. म्हणजे एखादी पयली बायल फुलां विकून सुद्दां आपल्याक पयशे कमयताले. पण आज सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर जावन सुद्दां पयशे कमोवपाक जाता हें तांच्यांनी दाखोवन दिलां. ताळयो वाजयत रवी नायक हांचे वडील तेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्ना तांणी पणजे 40,000 बायलांचो मेळावा घेतिल्लो. एकूच उद्देश आशिल्लो की बायलांनी चूड अनुभव इतलेंच उरचें न्ही भायर वचचें आनी अशें एकामेकांक मेळून आमची वळख जावची आनी तेंची उदरगत जावची. आनी तेन्ना म्हाका खबर आसा की तेन्ना आमचे फोंड्याचे आमदार आशिल्ले उजगांव सुद्दां भाग आमकां येतालो. तेन्ना आमी थंय घरा घरा वचून महिला ग्रूप करताले, सेल्फ हेल्प ग्रूप करताले. हांव आनंद आशिल्लो, गोंय आशिल्लो, थंय वताले आनी तेन्ना सेल्फ हेल्प ग्रूप करताले. सर आपल्या स्वता पयशान हे सगळे कोर्सीस घेतालो. आनी तेच्या नंतर तेंच्या वुमन एंड चायल्ड डेव्हलपमेंट खातें आयलें. तेच्या नंतर त्यांनी सरकारी लेवलाचेर सुद्दां मागीर कोर्सीस करून बायलांक शिक्षण दिवन तांकांच तेणी टिचर केलें. आनी तेच्या नंतर खूब फोंड्यान सुद्दां मागीर खूब आमी सपोर्ट केले, बायलांक शिकयलें आनी आज आमी पळयता अजुनूय आमी चालू दवरला. आनी खूब आनंद जाता. अजुनूय तुमी सगळीं महिला आमच्या वांगडा आसा. आनी आज डॉक्टर प्रमोद सावंताक सुद्दां तुमच्या वुमन एंड चायल्ड डेव्हलपमेंटाक सुद्दां बजेटाक 500 कोटी वयर तरतूद दवरला. हातूंत वेगळे वेगळे तुमकां घरादारां हांव परत कितें सांगूंक सोदता की घरादारां तुमची कोणाची डॉक्युमेंट्स करता थोड्यांनी उरला पयशे येवपाचे ते बेगीच्या बेगीन तुमी डॉक्युमेंट्स सबमीट करचे. जेन्ना तुमकां घरादाराचे पयशे तुमकां इमिजिएटली तुमच्या खात्यान येतले. ते थोडे डॉक्युमेंट उरला म्हणून आमी आमच्या ऑफिसाचेर सुद्दां सगळ्यांक फोन केल्ले आसा. फाटली 20 वर्सां सावन माधवराव ढवळीकार ट्रस्ट महिला मेळावो घडोवन हाडटा. 8 तारखेक महिला दिसा निमतान मडकय वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडल्यो. ही कार्यावळीक टीव्ही सिरियल अभिनेत्री मृदुला देशपांडे हजर रावली. चॅरिटेबल ट्रस्टाच्या वतीन
भव्य असो महिला मेळावा आयोजित केला. ताजे कारण सगळ्यांक खबर आसा. आज जागतीक महिला दिन आणि दर वर्सा आमी हो महिला दिन मोठ्या उत्साहान मनयता, मोठ्या दबाज्यान साजरो करता. आज हो सगळो तुमचो दीस आसा, सगळ्या महिलांचो दीस आसा. त्या खातीर सगळ्यान पयलीं आयच्या ह्या कार्यक्रमाक उपस्थित सगळो महिलांचो जनसमुदाय हांगा मोठ्या संख्येन उपस्थित येता. सगळे म्हणजे आई भयणी सगळ्यांक म्हजो नमस्कार. त्याचबरोबर तुमचे सगळ्यांचे ह्या कार्यक्रमाक स्वागत करता. आज आमच्या हा सेलिब्रेशन म्हणजे आपण महिला दिन काय प्रत्येक दिवशी सेलिब्रेट करू शकतो नाही का? प्रत्येक दिवस आपलाच असतो ना मग. पण मला असं वाटतं की महिला दिन हा ऑफकोर्स सेलिब्रेशनचा दिवस आहे, पण ती एक कौतुकाची थाप आहे. आपण 1-2 मिनटं थांबून आपण आपला प्रवास आठवू शकतो आणि आपण कुठे होतो आणि कुठपर्यंत पोचलोय हे बघून आपण स्वतःला एक कौतुकाची थाप देऊ शकतो आणि ती सुद्धा खूप मोटिवेशनल असते. आणि ह्या एवढा सगळा सपोर्ट असताना आपण पुढे न जाणं, आपण स्वतःवरती विश्वास न ठेवणं, आपण स्वप्न न बघणं म्हणजे ही आपलीच खूप मोठी चूक आहे. त्यामुळे ही चूक नाही केली पाहिजे. मी ॲक्च्युली तुम्हाला सांगते, मी मगाशी म्हणाले की आपणच एकमेकींना सपोर्ट केला पाहिजे. याच्यातली एक छोटीशी गोष्ट म्हणजे मी माझ्या करिअरला सुरुवात करायच्या वेळेला मी अजिबात या क्षेत्रात येणार नव्हते, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या अख्ख्या म्हणजे कितीतरी पिढ्यांमध्ये या काय डॉक्टर, इंजिनियर, वकील हे सोडून कोणीच नाही आहे. कला क्षेत्रामध्ये कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे. त्यामुळे अर्थात माझ्या घरच्यांना माझ्या काळजीपोटी खूप भीती वाटत होती की माझी पोरगी काय करणार तिकडे. आपल्याला हे क्षेत्र माहीत पण नाही आहे, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. सगळेजण मला विचारायचे, मधुरा तुला खरंच जायचं आहे का? मधुरा गं तुला भीती नाही वाटत का? ते क्षेत्र काहीच माहीत नाही, तिथे कशी माणसं असतात, काय असतं. पण तेव्हा ना माझी आई माझ्या पाठीमागे खरंच खूप खंबीरपणे उभी राहिली. माझी आई आणि माझे बाबा सुद्धा. ते म्हणाले माझ्या पोरीला ते करायचं आहे ना मग ती करेल, तिचं ते स्वप्न आहे, तिने ते बघितलंय, मग काहीही होऊ दे ती ते करेल. आणि त्यावेळेला ना मी तुम्हाला खरंच सांगते, मला खूप भारी वाटलं होतं. म्हणजे मला खरंच खूप अभिमान वाटला होता की माझे आई बाबा माझ्या पाठीशी इतके खंबीरपणे उभे आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर अशी उभी आहे आणि तुमचं प्रेम मला मिळतंय. मी माझं स्वप्न मी बघू शकते, मी फॉलो करू शकते, मी ते जगू शकते. सो मला खरंच खूप छान वाटतं या बाबतीत. बायला सशक्त जावची, बुद्धिमान जावची. जी बायला घर चलयतात ती बायला देशा खातीर योगदान दितात. अशा कार्यावळींनी बायलांचे विविध मळावेल्या कश्टांची देख घेतात. देखून अशे तरेच्यो कार्यावळी गरजेच्यो अशें मंत्री सुदीन ढवळीकरान सांगलें. माधवराव ढवळीकर ट्रस्ट करता आणि तातूंतल्यान एक चिंतन आसा की महिला एकत्रीत जावच्यो, सुशिक्षीत जावच्यो. आणि जशें पुष्पान सुरवातीकूच सांगला की जबाबदारी त्यो धरताच, पाळटातूय, पूण शक्तिमानूय जावच्यो. स्वताच्या विचारांनी जशें घर फुलयता तशें देशा खातीर काम करपाची मनात इच्छा दवरून मुखार वचप हें सुद्दां आपलें कर्तव्य आसा. अशा हातूंतल्यान हे विचार विनिमय जावपा खातीर गेली कित्येक वर्सां हो मेळावो भरता. गीव आसा, हे गीव टू गेन म्हणून आयचे जी थीम आसा ती सुधीन सरान सांगपाची म्हणजे 25 वर्सां पयलीं राबयल्ली आसा. आनी ढवळीकर ट्रस्टा मार्फत खूब लोकांक, म्हाका एज अ डॉक्टर म्हाका खबर आसा, तांणी पेशंट भायर धाडपाक पडल्यार सुद्दां भायर धाडून जो पयशांचो जो खर्च येता तो कोणाक खबर आसना, फक्त त्या मनशाक खबर आसता. पूण आमी एज अ डॉक्टर आमकां कळटा की ना ते कित्याक ते सांगतात म्हणून आमकां कळटा, पेशंट सांगतात म्हणून की ना आमकां हो थोडो सुदिनान दिता म्हणून सांगला. सो अशें जें आसा न्ही ते सगळ्यांनी सुदीन सरान एकट्यानूच किंवा ढवळीकर ट्रस्टानूच करपाक जाय अशें ना. आमी सुद्दां थोडो आमचो जो वांटो जो आसा तो सुद्दां जर आमी दुसऱ्याक दिलो, तुमचे भितर थोडी सक्षम आसतली, थोडी
कमी हातून आसतली. सो एकमेकाक पांय ओडनासतना हात दिवप हो जर आमी तकलेन दवरलें जाल्यार आयच्या दिसाची गिव टू गेन ही सक्सेसफूल जातली, हाचे बद्दल दुबाव ना. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आज आपल्याला मिळालेलं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामधली रेषा अतिशय पुसट आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपल्या मनाला किंवा आपल्या कॉन्शियसला काय वाटतं याचा विचार करून आपण या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि असं जर आपण करू शकू तर निश्चितपणे आपण भावी पिढीसुद्धा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकू. आपण स्वतः शिकलो मोठं झालो म्हणून आपण तिथेच थांबत नाही, तर आपल्याबरोबर आपल्या दुसऱ्या भगिनीला सुद्धा जी अजून त्या लेवलपर्यंत पोचली नाही आहे तिला मदत करणं, तिला हात देऊन वर काढणं हे सुद्धा आपलंच सगळ्यांचं काम आहे. आपल्याला त्यासाठी मदतीला आत्ता सगळ्यांनीच सरांच्या दातृत्वाचा गुण सांगितला आणि सरांची मदत तुमच्या मडकईमध्ये तर तुम्ही सगळेजण मला वाटतं की गेल्या जन्मीचं पुण्य आहे म्हणून सगळेजण मडकई मतदारसंघात आहेत. माझा पुतण्या मला गमतीने म्हणत होता त्याला बऱ्याच ठिकाणी नोकरीला गेला, मिळाली नाही, धंद्यात काही येत नव्हतं, फ्रस्ट्रेट झाला ना, एकदा माझ्याकडे आला आणि म्हणाला काकी मी ऐकलंय की मडकईमध्ये असं कोणीच राहत नाही, आपण जाऊया ना मडकईत घर चेंज करूया म्हणून. त्यामुळे इथे तुम्ही सगळेजण मडकई मतदारसंघात आहात, ज्यांना सरांची वेळोवेळी एवढं मार्गदर्शन, आर्थिक मदत सगळंच तुम्हाला इथे असतं. सगळेजण तुम्ही त्या बाबतीत अतिशय लकी आहात. शिगमो हो लोक उत्सव. पिळगांवचो बंद पडलेलो शिगमो परतून सुरू जाल्ल्यान गांवांत उमेद पातळ्ळ्या. पारंपारीक पद्दतीन केल्ले ढोल ताशांचे वाजवणे आनी लोकनाच पिळगांवच्या शिगम्याचें आकर्शण. पळया लोकां मदीं उमेदीचो चवर फुलोवपी शिगमो. पिळगांव हो शेतकारांचो गांव. पिळगांव कश्टकऱ्यांचो गांव. कष्ट आणि परिश्रमा उपरांत कुडीक विसव मेळोवन दिवपी शिगम्याची म्हणूनच पिळगांवकार वाट पळयतात. कांय कारणान बंद पडलेलो उत्सव परत सुरू जाल्ल्यान गांवांत उमेदीचें वातावरण पळोवपाक मेळटा. सुनील च्यारी, जयंत, चेतन, संदेश ह्या सारकिल्ल्या तरणाट्यांनी फुडाकार घेत शिगम्याची संकल्पना फुडें काडली आणि ह्या गांवांत लग्नाची वरात 25 ते 30 लोकांनी वांटो घेवन सुरू जाली. लोकांनी ह्या नव्यान सुरू जाल्ल्या उपक्रमाक घसघशीत प्रतिसाद दिलो. आमच्या गांवांत पयलीं एक न्हवरो व्हंकल अशी शिमग्यान आमी हे विधी करताले. न्हवरो व्हंकल करप आनी सगळ्या गांवांत भोंवप अशें करता करता मदींच ताका खंड पडलो आनी कालांतरान आमकां याद, आमच्या फ्रेंडांक याद येयली की तो जो पडलेलो खंड पडलेलो जो व्हंकल न्हवरो तो उत्सव आमी परत स्टार्ट करया. आनी अशा तरेन आमी जे सुनील च्यारी, जयंत पिळगांवकार, संदेश गोंयकार, उमाकांत गोंयकार अशे जे मंडळ आहा पळय तेंच्यांनी सगळ्यांनी आमकां एकठांय केले आनी म्हणाले हो जो व्हंकल कार्यक्रम आमी परत स्टार्ट करया आनी जे आमची जी परंपरा आसा पळय ती परत स्टार्ट करया. आनी तशें तल्ल्या कारण आतां एक न्हवरो व्हंकल म्हणजे कितें, एक न्हवरो व्हंकल करप तेज्यो विधी करप आनी वरात काडप. आतां वरात काडटलो जाल्यार आमचे कडेन सामान नासलें, पूण आमी कितें केलें तें जे पात्रांक त्या पात्रांक जो ती हे कपडे भाड्याचे हाडले, बँड भाड्याचे हाडले, मेकअप मॅनांक तयार केलो आनी अशा तरेन आमचे ही न्हवरो व्हंकल ही पद्दत ती आमी सुरू केल्ली आसा. आयज आमच्या ह्या गांवांत शिगम्याच्या वातावरण असल्या कारणान न्हवरो व्हंकल ह्यो खेळ आमी सुरू केल्लो आसा. तो खेळ आमचो पयलीं पासून चालू आसलो पूण कांय कारणान ते मदींच खंडीत जाल्लो. तो अंदूच्यान ह्या वर्साच्यान परत चालू केला. खूब बरें दिसता, सगळ्या लोकांकूय खूब उमेद येयली आनी खरें म्हणजे पळोवपाक हें वातावरण अशें आहा की ह्या वातावरणान जायतीं अवतां करूं येता.
पूण न्हवरो व्हंकल हो खेळ आसलो तो आतां परत चालू जाल्ल्या कारणान सगळ्या लोकां मदीं एक बरी उर्बा नवीन हे जाल्ली आसा आनी आतां बरे नवीन आमचे पिढीचे कलाकार भुरगे आसात ते सुद्दां आमच्या वांगडा जॉयन जातात आनी बरे उमेदीन भोंवतात. आयज काल आमकां आयज 2 दीस लागले हे भोंवता म्हणसर, म्हटल्यार तरी आमच्या कडेन वेळ अपूर्व आसल्या कारणान सगळे कडेन भोंवंक पावले ना. पूण फुडल्या वर्साच्यान आमी हो खेळ बरो उमेदीन आनीक व्हडा उमेदीन मनयतले आनी सगळ्याक भोंवतले. आनी वर्सा आमचे गांवांतले भुरगे आसात तेंच्यांनी ठरयलें की हो न्हवरो व्हंकल आनी करवली हो खेळ आमी सुरू करपाचो. सो कालच्यान आमी आमचे पिळगांव सारमानस धाड माडशे आमचे सगळे गांव ह्या वाड्यांनी विखुरलेलो आसा. सो काल आमी पिळगांव आमचे मुख्य अशें गांवान आमी आमचे काल एक आदेश केलो आनी आयज आमी परत न्यू वाडा बीन अशे वरगांव गिमोण्या करून आज आमी सारमानस ह्या वाड्यार आमी पावल्ले आसा. सांगपाचें इतकें म्हटल्यार की जेन्ना काल आमी हो न्हवरो व्हंकल करवली घेवन आमी गांवांत भोंवपाक लागले तेन्ना जे लोकांचो आमकां एक असो प्रतिसाद गावलो, उत्कृश्ट असो प्रतिसाद गावलो, हितून आमकां बीन उर्बा निर्माण जाली. आनी तसोच आमच्या सारमानसच्या गांवांत सुद्दां आमी हांगा आयले तर आमकां खूब प्रतिसाद गावलो. आनी प्रामुख्यान सांगपाचें म्हटल्यार आमच्या बरोबर ह्या गांवांतले भुरगे सबन आमच्या बरोबर भोंवले. अशेंच हांव आमच्या सगळ्या गांवांतल्या भुरग्यांक सांगूंक सोदता की जेन्ना आमी अशे हो खेळ खेळटले तेन्ना आमच्या गांवांतल्या भुरग्यांनी सुद्दां आमकां असोच सपोर्ट करपाक जाय. म्हापसा खोर्लेच्या शिशीर उत्सवात षडयंत्र आनी हुंगान गेलो गांव ह्या नाटकाचे दर्जेदार सादरीकरण जालें. खोर्लीची देवी सातेरीचे सासायेत शिशीर उत्सव निमतान 4 बऱ्या नाटकांचे खाण नाटक मोगींक लावला. गुलाल उत्सवान कार्यावळ उलगली. खोर्ली म्हापशा देवी सातारीचे सासायत सातेरी प्रासादिक कला व सांस्कृतिक नाट्य मंडळाचे वतीन शिशिरोत्सव मनयलो. सातेरी सभाघरात अंदू 4 दर्जेदार नाटकां लोकांक पळोवपाक मेळ्ळी. गरजले सह्याद्रीचे कडे, चांदणे शिंपितजा, षडयंत्र आनी हुंगान गेलो गांव ह्या नाटकांचे प्रभावी सादरीकरण जालें. शेनवारा सादर जाल्ल्या षडयंत्र ह्या नाटकाचे दिग्दर्शन लक्ष्मण रावतान केल्लें. राया कवळेकरान उजवाडा येवजण केल्ली. पळोवया त्या नाटकांतले कांय देखावे. तुमची तब्येत आता कशी आहे? आता मी सगळी मद्यपान म्हणजे जेवणावर सुद्धा कंट्रोल ठेवलं आणि मुख्य म्हणजे मी कामाचं टेन्शन घेतलं. त्याच्या नशिबात ते डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? त्याने पेसमेकर बसवायचा धंदा दिला. पेसमेकर? हो, हृदयाची टिकटिक बंद पडली. बरं, काय खर्च येतो हा पेसमेकर बसवायला? मी चौकशीच केली नाही. आता बसवायचाच नाही म्हणजे. दिवेकर, तुम्ही पैशाची काही काळजी करू नका. मी विकासशी बोलेन या बाबतीत. बरं, ठीक आहे. बरं, येतो. या. तो पिक्चर माझ्या हातातून गेलाच. मी सगळी गाणी शास्त्रीय संगीतावर आणि त्यांना पाहिजे होतं डिस्को सॉंग्स आणि ते मला शक्य आहे. एक पिक्चर हातचं गेलं म्हणून एवढं निराश व्हायचं काही एक कारण नाही. आता तो माझा पहिला पिक्चर. अरे बेड्या, या वयात अशी उमेद धरून कसं चालेल? लवकरच तुला एका मोठ्या प्रोड्युसरचा पिक्चर मिळतो की नाही ते बघ. तो माझा मोठा प्रोड्युसर म्हणजे तू. शशा, मला तुझा हा स्वभाव मुळीच पटत नाही. फार लवकर मला लागून होतो. हे बघ, सिनेमा क्षेत्रात जर नाव आणि लौकिक मिळवायचं असेल तर त्यासाठी आधी ठेचा खायची तयारी ठेव. नेमकं तेच जमत नाही ना मला. बाबा, माझं भाषण आहे ते. पुन्हा हा कागद हरवला ना तर पंचायत होईल माझी. त्याला तुला काही विचारलं तर शक्यतो त्याला टाळण्याचा प्रयत्न, तुला वादावादी करतो. आज त्याचा मूड काही ठीक दिसत नाहीये रे मला. पण आता त्याचा मूड खराब व्हायला काय झालंय त्याला? हे विशेष नाही रे. तो पिक्चर त्याच्या हातून गेलाय ना म्हणून त्याला फ्रस्ट्रेट झालाय तो इतकं. आणि हे बघ, त्याला अजिबात दारू प्यायला घेऊन आशा तुम्हाला दोघांचं जेवण करून ठेवलंय. मी जेवणच येणार आहे. ओके, नाही. अरे मेसेज अर्जंट होता म्हणून काय झाला? असला मेसेज माझ्या बायकोकडे देण्याची काही गरज होती का? अरे मी घरी नव्हतो म्हणजे काय, मुंबई सोडून कुठे पळून गेला होता का ना? अरे ॲटलिस्ट थोडा कळच होता मला माणसं. एनिवेज त्या 2 माणसाचं काय झालं?
अरे त्याला तिकडच्या कुठल्या तरी म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. आणि तो सिरियस माणूस होता, त्याचं काय झालं? तो सिरियस आहे की गेला वाईट. एक काम करा, उद्या त्याच्या घरी जाऊन 2 लाख रुपये पोचते करा. हे बघ, मी NOCच्या कामात इथे बिझी आहे, तेव्हा पुढच्या आठवड्यात मी येईन साईटवर. तोपर्यंत हे लफडं थंड होऊन जाईल. पण एक काम करा, हे लफडं जास्त वाढता कामा नाही. ओके, उद्या सकाळी ऑफिसमध्ये येऊन पैसे घेऊन. पण ही डिटेल मी तुला सगळं नंतर सांगते, पण मला तुला सांगायचंच आहे. पण श्रद्धा, एक गोष्ट विचारू का? तुला राबवणार नाहीस ना? अगं विचार ना. शशांकच्या मृत्यूनंतर देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीवर काही बरा वाईट परिणाम नाही म्हणजे हां, पूर्वी मी आणि शशांक पार्टनर्स होतो. पण आता शशांकच्या मृत्यूमुळे देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीची मी एकमेव मालकीण झालेली आहे. शशांकच्या मृत्यूनंतर सगळे हे प्रकार घडणारच. टाइम इज द बेस्ट सोल्युशन फॉर अ बेटर सिच्युएशन. टाइम इज द बेस्ट सोल्युशन फॉर अ सच अ थिंग. मग तुम्ही आमची कंपनी का सोडताय तिथे? विकासशी काही बंधन टाकता नाही म्हणजे तुमच्याकडे विकास तर कधी पटलंच नाही. म्हणा कसं पटेल पैसे? कसं पटेल? देशमुख साहेबांच्या तालमीत तयार झालोय ना आम्ही भेसळीच्या विरोधात उभी राहणारी माणसं. नोकरी सोडण्यामागचं कारण आयतारा पालखीची मिरवणूक काढल्या उपरांत श्रीराम झारपकरान बरयल्ल्या हुंगान गेलो गांव ह्या नाटकाचें सादरीकरण जालें. मनोज रमेश आसगांवकारान हें नाटक दिग्दर्शीत केल्लें. ह्या विनोदी नाटकाकय लोकांचो बेस बरो प्रतिसाद मेळ्ळो. घेवया हुंगान गेलो गांव ह्या नाटकाचो आस्वाद. काय
माझ्या म्हणजे दोघा लेकरांची होत दौसर रक्षण म्हणा माझा भस्म घेऊन जा. जबाबदारी माझी असा. खंय गेलो रे तू थकलेत गेलं आपल्या घरचं दिले असा या सारखा जा म्हणून सांगता पटकी रे तुझ्या तुंडा झाला काय एकदम बरा झाला चला घराण्याला घालूया. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.